नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर आज हे आले तर इथे लवकर आलेत कामावरून, काय म्हणता? जायचं एका जागेवर मित्राचा मुलीचा वाढदिवस आहे तिकडे. आणि आज खूप जणांचं लोणचं घरी पोहोचलंय. हो, पण काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना, कसं झालंय काय झालंय. 10च कमेंट आल्यात आता माशी व्हिडिओ पाहिला. 10 ते 12च कमेंट आहेत की बाबा लोणचं पोहोचलंय, लोणचं खूप छान झालंय. पण बाकीची कुठे गेली एवढी? कळू दे की बाबा 200-300 जणांनी घेतलं लोणचं. हो, सगळ्यांनी कमेंट टाका. हा, सगळ्यांनी कमेंट टाका. ह्याच्यात दिसते कमेंट मध्ये का ना व्हॉट्सअपला मला मेसेज केलाय सगळ्यांनी. काय एका दीदीने लय छान व्हिडिओ करून पाठवलाय. लोणचं लय छान मग म्हणली. तिचं टाक किती, तिचं टाक व्हिडिओ, चल ह्याच व्हिडिओमध्ये टाक तिचं. आणि सगळ्यांचं मनापासून आभार. आणि आज विषय काय झालाय, आज अश्विनी बुकवा दमली का दमली असं विचार करा. काय झालं, आपल्या काल 4 वाजल्यापासून पैसे आलं सत्य, आता फोन येईलच. काल अश्विनी काल जसं 4 वाजल्यापासून लोणचं पोचलंय, आज पोचलंय. आधी सगळ्यांनी अर्धा किलो 1 किलो घेतलं. घरी शेजारणीला आसपास सगळ्यांना सांगितलेलं हे आधी माझं येऊ दे मग तुला लोणचं देते. आणि आज सगळ्यांना आवडलं. आवडल्यानंतर आज काय विषय झाला, आज अश्विनीने आखी एक डायरी संपवली. काल एक डायरी झाला दिसतं काय आला फोन आला. तर आज ढिगाणा म्हणजे असा ढिगाणा झालाय, तुम्ही विचार. कुठं होतं फोन आला तर व्हॉट्सअपला सगळ्यांनी मला मेसेज केले. सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केले. तर तुम्ही काय करा, आता सगळीजण रिप्लाय द्या. आणि विषय काय झाला, ज्यांनी लोणचं घेतलंय त्यांनी पुन्हा आम्हाला फोन करायला सुरुवात केली की दादा आता आम्ही अर्धा किलो घेतलं, 1 किलो घेतलं, आता माझ्या ताईला पाहिजे, माझ्या नंदला पाहिजे, माझ्या चुलतीला पाहिजे, माझ्या काकीला पाहिजे. आणि खूप म्हणजे खूप आनंद झाला, मस्त वाटलं, फ्रेश वाटलं. अश्विनीने जवळपास एक आखी डायरी आज लिहिली. डायरी लिहिली म्हणजे आज रेकॉर्ड कामगिरी झाली. आजच्या दिवसाच्या 100 ऑर्डरी पूर्ण झाल्यात कंप्लीट. आज 1 डे जास्तच, पण आज 106 म्हणजे आज आपलं कंप्लीट 106 ऑर्डरी. म्हणजे सगळ्यांचं मनापासून आभार. खरंच मनापासून आभार. कसं आपलं माझं स्वप्न म्हणजे ते कसं झालं, अश्विनीचं म्हणणं होतं की मला 100-200 किलो लोणचं विकायचं, दरवर्षी विकते तसे विकणार होते. तिला काय म्हणलं, अरे काय तू 100 किलोला 200 किलोला केलं तर 1000 किलो कर, 2000 किलो कर, तुझं खपत. म्हणजे एखाद्याचे म्हणतात ना, तोंडाला वाचा फुटते. आणि ते तसं होतं. जर अश्विनी म्हणली अशक्य, एवढी सातन एवढं कोण घ्यायचं. अगं म्हणलं, नुसतं पुणेने घेतलं ना एका कोपऱ्यातल्यांनी तरी तेवढं तुझं लोणचं खपून जाईल म्हणलं. पुणे, मुंबई, आपली कोल्हापूर, मिरज, त्याच्यानंतर सांगोला, कराड, अहमदनगर, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, परभणी, त्याच्यानंतर इकडं फलटण, म्हणजे हितनं जास्तीत जास्त ऑर्डर आहे. आणि आता ज्यांनी घेतलंय. आणि एक गोष्ट आहे, आपल्याला जेवढ्या म्हणजे 1000 kg पर्यंत जेवढ्या ऑर्डरी पडतील त्यांच्यासाठी शेवटी काहीतरी सरप्राईज असेल माझ्याकडून. शेवटी त्या 1500 जणांसाठी असेल का, हा काहीतरी असेल शेवटी. सगळ्या शेवटी त्यांच्यासाठी काहीतरी डिस्काउंट आणि ऑफर असणार आहे. 1500 ज्या दिवशी होईल ना, जे सहकार्य करतील, जे घेतील, आणि ज्यांनी पहिलं घेतलेलं असेल त्यांच्याकडे स्क्रीनशॉट असेल, त्यांच्यासाठी डिस्काउंट असेल. नवीनसाठी अजिबात नाही. ती पण कवा शेवट एकदम लास्टला. आणि हमखास 3ऱ्या ते 4थ्या मिनिटाला फोन आहे. हाय फोन आला, उचल फोन महत्वाचा. कसं सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज झाल्या, जिथली तिथं झाल्या. आमचं लॉन्चाचं जिथली तिथं झालं. आणि महत्वाचं म्हणजे मोबाईल हालतो इकडे बघ. महत्वाचं म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आम्ही. कसं मसाले छान वापरले, चांगले वापरले. त्याच्यानंतर हे वापरलं काय, फोन आला, एअरप्लेन मोडला टाकला फोनच्या मायला, तिकडे टेन्शनच नव्हतं. ते काय झालं, फोन येतोय. आणि ह्या गोष्टीवर खूप असं छान वाटलं. सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आमच्या कष्टाला शेवटी फळ आलं. आणि आंबा पोडायचं एवढं पण सुखाचं काम नाही बरं का. तुम्ही म्हणसान की अरे ह्यांचं लय विकतंय, असं होतं तसं असतं, तसं नाही. काय क्वालिटी दिली आपण, सगळं चांगलं मटेरियल वापरलं एकदम. आमचं खोटं बोलत नाही. 3 तेलाचं डबं संपलं
किती किलोला 600 म्हणजे किलोला तेलाचं डबं म्हणजे 200 kg एक तेलाचा डबा. म्हणजे आम्ही तेल काय होतंय बाकीचे काय करतात ते फुडी असतात ते जास्त वाळवत नाहीत का, जास्त वाळवल्यानंतर जास्त सुकाय ठेवल्यानंतर ते काय होतं त्याला तेल जास्त पिऊन घेतं वजन म्हणजे वजन राहतं आणि हा. सुकवल्या वजन भरत नाही. आणि फुडी सुकवल्यानंतर वजन भरत नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला क्वालिटी द्यायची आणि क्वालिटी तर द्यायचीच. त्याच्यामुळं आपण काय करतो, आपण थोडं सगळ्यापेक्षा 100 रुपये जास्त पण लावलेत. पण का लावलेत, आपल्याला चांगली क्वालिटी द्यायची, स्वच्छता ठेवायची, चांगलं वाळवायचं आहे. चांगले आता ज्यांनी घेतले त्यांना माहिती. आणि आता त्यांनी ऑर्डरी देतात ते काही इडी नाही तर का, तर त्यांनी चव बघितली. हां, आणि 2000 kg आपल्याला दिवस पुरणार नाही, नाही तिला 1 ते 1.5 महिना जाईल असं असं आपल्याला वाटते है ना. लय झालं 1.5 महिना, 1.5 महिन्यात आपलं 1.5 kg 2000. 2000च्या वेळी 3000 म्हणलं तर वीक चाल. असं आहे का, माझा भरोसा आहे का तुला? वीक चालू म्हणजे ऑर्डर येऊन कळते. म्हणजे पहिली जेवढी पोचली ना बरं, काही दुखून आलंय माझं ते. तर खाली बघून लिहून लिहून शाळेत गेल्यासारखं वाटायला लागलं मला. आणि लिहायला कोण अनुष्का लिहायला पण सांगून जमत नाही. जिथले तिथं व्यवस्थित फोन चुकलं नंबर, नाही पाहिजे, काय नाही, पिनकोड, नाव वगैरे सगळं जिथले तिथं लिहावं लागतं. त्यावेळेस ते कुरिअर पोचतं. आणि आम्ही काय ठेवले, प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गुरुवारी 2दाच कुरिअर करायचं. सोमवारी केलेलं मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत जाईल, गुरुवारी केलेलं शुक्रवार शनिवार रविवार सोमवारपर्यंत जाईल. असं 2 वार ठेवलेत. काय होतं, रोज 20 30 40 50 ऑर्डर येतात. रोज कुठं म्हणून तिथं जायचं, त्यापेक्षा कुरिअरवाले दादा काय करतात, डायरेक्ट आपल्या घरी येतात, टेम्पो घेऊन येतात आणि टेम्पोत भरून 1 टाइम 200 300 काय असतील ती कुरिअर घेऊन जातात. आता काल घेऊन गेले, खूप छान वाटले, मस्त. परवा दिवशी घेऊन गेले, सगळ्यांचं पोचलं. आणि तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आणि महत्वाचं म्हणजे काय, सुरुवातीला काय झालं, ज्यांनी सुरुवातीला ऑर्डर टाकलेलं का नाही त्यांचं लेट झालं. त्यांचं माझ्याकडून आहे ना, जशा वर ऑर्डर येते तशी ती खाली गेली आणि माझ्याकडून ऍड्रेस लिहायचं राहिले 1-2 जणांचं. तर त्याच्याबद्दल सॉरी. आता ते सगळं आज सगळं चेक केलंय मी, एकूण एक किती ऑर्डर आल्या, किती स्क्रीनशॉट आलं पैशाचे, ते सगळं मोजून सगळं फोन मध्ये चेक करून, कुरिअरला टाकलेले फोटो चेक करून, सगळ्यांची नावं चेक करून अख्खा माझा दिवस गेला. 10:30 वाजल्यापासून आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत माझा टाइम गेलाय सगळं. काय झालं, आमच्याकडे आंबा आणायला पण पैसे नव्हतं खरं सांगायचं तर. आम्ही उधारी आंबा आणलेलं, आम्हाला दिलतं पण. आणि आपलं सगळं आंब्याचं ह्याचं सगळं पेमेंट फिटलं बरं का. दुकानाचा बाजार उधार आणलेला 15-20 हजार रुपयाचा दुकानाचा बाजार झालता. मसाले वगैरे झालते, तेलाचे डबे 15-16 हजारकडे गेलतं. आंबे जवळपास 50-45 हजार रुपयाचे आंबे झाले. 45,000 आंबे, 1000चा आंबा आणि 5-6 हजार रुपये भाडं गेले. वगैरे. हा, तर म्हणजे असे 50,000 रुपये आंब्याची उधारी झालती. पुन्हा हे जी झालती बाजाराची झालती, इकडून तिकडून तारंब झालती. बॉक्स आणायचं, कॅरी बॅग आणायचं, चिकट टिप आणायचं. आणि त्याच्यात थोडा वैयक्तिक आमचा घरगुती प्रॉब्लेम होता पेमेंटचा, त्याच्यामुळे कुरिअरला पण खर्च येतो बरं का. तुम्हाला वाटत असेल 100 कुरिअरला 5,000 जातात, 200 कुरिअरला 10,000 जातात, 300 कुरिअरला 15,000 जातात, 330 कुरिअरला आमचं पण किती पैसे गेले असतात विचार करा. हे मी सांगितलं 1 kgचं, पण आपलं आहे 1.5 kg, 2 kg, 3 kg, 5 kg असे पण कस्टमर आहेत. आणि काय होतं, 1 kgच्या वरती 100-200 ग्रॅम गेलं की 2 किलोचं हे लागतं, कुरिअर चार्ज लागतो. मग ह्या अशा सगळ्या गोष्टी आमच्या झाल्या, म्हणजे आमच्या बाबतीत झालं. पण त्याच्यातून आम्ही सावरलो. काय ग, हां, म्हणजे ह्याच्यामुळं काय झालं, आमची जरा थोडी तारांब झाली. इतकी तारांब झाली की पैसेच पुरलं नाही तर, कारण एवढा खर्च नाही. ते कसं असतं, सुरुवात आहे आणि आपलं त्यात. आणि काय झालं, आमचं खरं सांगायचं म्हणजे माझं नियोजन नव्हतं, म्हणजे काहीच नियोजन नव्हतं. मी नुसतं बोललो, 2दाची वाफ घालावली, 2000 kg करायचं, पण ते अंगलूटच आलं, वर्धनच तेवढे आल्या. म्हणजे काय झालं, कुठलं म्हणलं संदीप शिंदे, कुठलं एवढं तुला आपल्याला एवढी साथ देतात की 100-150 kg. काय झालं, सगळं उलटच केलं तुम्ही सगळ्यांनी काय केलं, मी गेलो मजा करायला, पण तुम्ही सगळ्यांनी माझी मस्ती जिरावली. अहो, रातच्या 12 वाजता म्हणलं तरी आम्ही आंबे फोडत होतो. काढायला सुद्धा टाइम नाही, वेळ द्यायला. तुम्ही बघत असाल युट्यूबला. मग सगळ्या गोष्टी झाल्या, रातच्या 12 वाजले तरी आम्ही आंबे फोडायचो. अनुष्का तर काय म्हणली, इकडे सकाळी 7 वाजता मी आणि अनुष्का आंबे फोडायला बसलो, 11:30 वाजल्या. मग अनुष्काला म्हणलं, अनुष्का बा जेवून घे. काय जेवता पप्पा? तुम्ही म्हणला की जा बाळा फिरून अनुष्का
आणि ती काय म्हणाली फिरून आलं तरी मलाच फोडायला लागते ना आंबं. त्यापेक्षा फोडूनच घेते म्हणजे माझ्या वाटणीचं मी फोडलं. म्हणजे ह्यांच्या बळजबरी नव्हती. पण मला पण त्यांना बी हा, कळत बघितलं होतं. का बघितलं का चिव खोटं बोलन का? मी जर खोटं बोललो तरी मी चिव माझ्याशी चॅलेंज ठेवलेलं की मी तेवढं आंबं फोडणार आहे. हा अनुष्काने सुद्धा चॅलेंज केलं तर अशा लय काम करते हा अनुष्का नाही लय माझ्या बाळांनी दोन्हींनी पण लय काम केलं. तुम्हाला माहिती आहे चिवनी कमीत कमी 100 kg आंबा असा कात्रीने असा दाबून दाबून फोडला असत. ती असं ठेवूया पण तिने शेवटी फुलं आहे ना अनुष्का. आणि आमच्या अनुष्काने सहज 200 kg फुलं असतात. आपलं 100 kg अनुष्काने 150 kg सहज 2 दिवस फोडत होती ना तू. सहज हे केलं असं तिने. फक्त तुम्ही मधनं चिरून द्यायचं आंबा कट करायचे. कट करायची. तर खूप म्हणजे खूप भारी वाटलं सगळ्यांनी साथ दिली आणि अशीच साथ राहू द्या. आणि असंच आम्ही पण तुम्ही साथ दिल्यानंतर हसत खेळत राहू. महत्वाचं म्हणजे काय आपली क्वालिटी सगळ्यांना आवडली आणि मस्त वाटते. आता तुम्ही काही जण म्हणते तू दादा सगळंच खरं खरं सांगतोय पण खरं काय सांगायचं जेवढे ऑर्डर आले तेवढे पैसे आमचं जेवढं कर्ज झालं तेवढं आम्ही सगळं नील केलं म्हणजे काय बॉक्स आणणं 10,000चं बॉक्सच झालं. कॅरी बॅग वगैरे झाल्या 3-4 हजाराच्या. आंबे झाले 45-50 हजार रुपयाचे. त्याच्यानंतर काय आणखी त्याच्यानंतर घरी काम करून घ्यायचं सगळ्यांकडून. बाजार झाला नाही म्हटलं तरी 80-90 हजार रुपये आमचा खर्च झालाय. हा आता एवढा खर्च झाला पण आता आमचं सगळं फिटलं ना. हा फिटलं आता फिटलं. आता 300-400 kg आता लोणचं सध्या 300 kg लोणचं शिल्लक आहे आपल्या. आता, आजच्या हा. ऑर्डरी जाऊन आजच्या म्हणजे 400-450च्या वर आहे ना. हा तर म्हणजे 300 300 350 किलो 330 kg गेले आतापर्यंत आपण हिशोबाने. ते पहिलं गेलं की सगळं आपलं. हा, आणि 330. आता केलंय का नाही हा त्यातलं जवळजवळ 106 किलो आता जाईल. जाईल आजच्या ह्यात. हा. आणि मग राहिलेलं 300 kg. 300-350 kg शिल्लक आहे. म्हणजे ते प्रॉफिट आहे ना आपलं आता. हा आता म्हणजे राहणार आमचं आता म्हणजे हितनं बरोबर वगैरे आले तर ते आमचं प्रॉफिट आहे असं. असं. आणि ज्यांनी घेतलं ते नक्की 100% मदत घेणार, करतील घेणार. घेतील. दुसरे एका ताईने तर गावाला चालल्या होत्या ती लोणचं घेऊन तरी ऑर्डर टाकली होती. मी ती पाहुण्यांना घेऊन चालली आहे आणि घरच्या माणसांना लोणचं नाही. असं द्या. चला तर मग सगळ्यांना असं द्या. बाय सगळ्यांना. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. आणि आज अश्विनीने पण खूप काम केलं. काम 100 ऑर्डर घ्यायच्या म्हणजे चेष्टाचं नाही. काय होतंय फोन येतात कमीत कमी 1 मिनिटात 2 ते 3 फोन येतात. नाही, तर नाही, चला 5 बाय. मिनिटात एरोप्लेन मोडला फोन टाकलाय आपण ह्या गोष्टी नंतर 5 बोलू. मिनिटात 3 फोन येतात. हो. ठीक आहे बाय.